नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली चांदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सायकोविद्या या युट्यूब चॅनल। आज आपण इयत्ता 11वी याचे प्रकरण पहिले हे बघणार। आजपासून आपण इयत्ता 11वी साठी मानसशास्त्र या विषयाची सिरीज सुरू करतो आहोत। प्रकरण पहिले मानसशास्त्राची कथा पार्ट 1 मध्ये आपण बघणार आहे प्रस्तावना, मानसशास्त्राचा इतिहास, बोधावस्थेचा अभ्यास, अबोध वर्तनाचा अभ्यास, वर्तनाचा अभ्यास, मानसिक प्रक्रिया, वैज्ञानिक पद्धत। तर चला सुरू करू। अनेक विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र हा विषय अगदी नवीन असावा, काहींना थोडीफार माहिती असावी। तर सर्वप्रथम मानसशास्त्र काय हे जाणून घेऊ। मानसशास्त्र हा विषय आपल्याला माणसाची वृत्ती, माणसाचे वर्तन, तो असा का वागतो याविषयी सांग। एखादी व्यक्ती एखाद्या सिच्युएशन मध्ये अशी का करते ह्या सर्व गोष्टींना समजून घेण्यासाठी मानसशास्त्र मदत करते। आपल्याला जरी मानसशास्त्र हा विषय नवीन वाटत असला तरी आपण लहान असल्यापासून आपल्याला या विषयाची जाणीव असते। आपण विविध प्रकारच्या वर्तनांची, भावनांची, भाव अवस्थेचे निरीक्षण करत असतो आणि व्यक्तीच्या भिन्नतेविषयी आपल्याला आश्चर्य वाटत नाही। आपण समजा दररोजचे वर्तमानपत्र जरी उघडले, बातम्याही बघितल्या, इंटरनेटवरच्या रील्स किंवा न्यूज बघितल्या, तेव्हा आपल्याला मानवी वर्तनाचे विविध पैलू आपल्या समोर येतात। आता आपण काही उदाहरणं बघूयात। पुस्तकात दिलेली, स्त्रीने स्वतःची किडनी देऊन नवऱ्याचा जीव वाचवला, विद्यार्थ्यांनी परीक्षेत अपयश मिळाल्यामुळे आत्महत्या केली, बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांसाठी तरुणींनी केलेले उत्स्फूर्त रक्तदान इत्यादी अनेक प्रकारच्या अनेक माध्यमांच्या बातम्या आपण बघत असतो। जेव्हा तुम्ही एक आजूबाजूच्या व्यक्तींचे निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला असं दिसून येतं, काही व्यक्ती धीर सोडत नाही, झटत असतात, सतत संकटांचा सामना करत असतात। त्याच वेळेला काही जी व्यक्ती आहे ती थोड्याशाही अपयशाने खचून जाऊन आत्महत्यापर्यंत जातात। काही व्यक्ती अतिस्वार्थी असतात, इतरांना ते मारू टाकू शकतात त्या गोष्टीसाठी, आणि काही फार निस्वार्थ वृत्तीचे असतात, इतरांसाठी त्याग करतात। वरील उदाहरणावरून आपल्याला वर्तनातील भिन्नता समजून येते। आपण काय बघितलं मगाशी, मानसशास्त्र हा विषय आपल्याला माणसाची वृत्ती, माणसाचे वर्तन, तो असं का वागतो याविषयी सांग। आपल्या आजूबाजूला काय होतोय, लोक काय काय करत आहेत याच्यापेक्षा मानसशास्त्र ते व्यक्ती असे का करतात, का याला जास्त महत्व आहे मानसशास्त्रामध्ये। तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया मानसशास्त्राचा इतिहास। मानसशास्त्र हे वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, त्यामुळे मानसशास्त्राची अचूक व मूर्त व्याख्या करणे कठीण जाते। तर मानसशास्त्राचा उगम कसा झाला हे बघताना सुरुवातीला मानसशास्त्र या विषयाला स्वतंत्र विषयाचे स्वरूप नव्हते। तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी ह्याचीच एक शाखा म्हणून मानसशास्त्राकडे बघितलं जाईल। 19व्या शतकात मानसशास्त्र हे शास्त्र म्हणून उदयास आले। अनेक ग्रीक तत्वज्ञांनी मानसशास्त्राबद्दल विचार केला। प्लेटो यांच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते, म्हणजे बाळ जन्मतःच त्याच्यात जे ज्ञान समावलेलं आहे तेच तो करतो किंवा तसंच त्याचं वागणं असतं, असं प्लेटो यांचं म्हणणं होतं, प्लेटो या तत्वज्ञान। तर जॉन लॉक हे अमेरिकन तत्वज्ञान यांच्या मते प्रत्येक मूल कोरी पाटी घेऊन जन्म आणि जे काही ज्ञान तो अनुभव किंवा अध्ययन जे करतो त्यामुळे त्याला मिळत जात। मानसशास्त्राला इंग्रजी सायकोलॉजी हा प्रतिशब्द आहे। सायकोलॉजी या शब्दाची निर्मिती 2 ग्रीक शब्दांपासून झाली आहे। सायकी म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र, म्हणून तत्वज्ञांनी मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली। पण या व्याख्यामुळे मानसशास्त्रज्ञ समाधानी नव्हते, कारण आत्मा पाहता येत नाही आणि ती मूर्त संकल्पना नाही। आपण आत्म्याला अनुभवू शकत नाही, ज्या गोष्टीवर आपण प्रयोग करू शकत नाही, ज्या गोष्टीचं अस्तित्व आपल्याला कुठे आहे हे माहिती नाही, तर त्याला आपण शास्त्र कसे मानू। म्हणून मानसशास्त्र या वाक्यातील दोष दूर करण्यासाठी मानसशास्त्र म्हणजे मानवाच्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या त्यानंतर करण्यात आली। पण जे आत्म्याच्या बाबतीत होते तेच मनाच्या बाबतीत, ह्या दोन्ही अमूर्त संकल्पना आहे। तर्कशास्त्राची माहिती निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे सिद्ध होते, आणि मानसशास्त्र हे शास्त्र असेल तर त्या माहितीला निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार पाहिजे। म्हणजे कोणतीही विषय जेव्हा शास्त्रीय स्वरूपात मोडल्या जात तेव्हा त्याचे काही सेट ऑफ रूल्स असते, त्या विषयाने फॉलो केले पाहिजे। प्रयोग, निरीक्षण ह्या गोष्टी त्या एखाद्या वस्तुनिष्ठ किंवा मूर्त संकल्पनेवर करता आला पाहिजे, तेव्हा त्या विषयाला शास्त्र म्हणतात। म्हणून आत्मा
धर्माचे शास्त्र व मनाचे शास्त्र ही मानसशास्त्राची जुनी जी डेफिनेशन होती, व्याख्या होती, ती लोप पावत गेली. मानसशास्त्र म्हणजे चेतना किंवा बोधावस्थेचे शास्त्र अशी व्याख्या विलियम वुंड यांनी केली. 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विलियम वुंड यांनी स्थापन केली व येथूनच मानसशास्त्राची स्वतंत्र वाटचाल सुरू झाली. म्हणून विलियम वुंड यांना मानसशास्त्राचे जनक असेही म्हणतात, आधुनिक मानसशास्त्राचे जनक. विलियम वुंड यांनी बोधात्मक अनुभव ही संज्ञा विकसित केली. बोधात्मक अनुभव म्हणजे कॉन्शियस एक्सपिरियन्सेस. बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव, म्हणजे माणसाला, त्या व्यक्तीला स्वतःच्या मानसिक घडामोडी ज्या होत आहे त्याची असलेली जाणीव. मानसिक घडामोडी काय म्हणजे मेंटल प्रोसेसेस. माझ्या मनात काय मेंटल प्रोसेसेस होत आहे हे त्या व्यक्तीला स्वतःला त्या गोष्टींची जाणीव असते. तर ही जाणीव व्यक्तीच्या स्मरणात म्हणजे त्याच्या मेमरीत असलेल्या मानसिक प्रतिमा म्हणजे पिक्चर्स रिप्रेझेंटेशन व त्याच्या भूत, वर्तमान आणि भविष्य काळात असलेल्या जाणीवीशी निगडीत असते. त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ, संवेदन व बोधावस्था यावर आधारित म्हणजे एक्सपेरिमेंट कंडक्टेड ऑन रिॲक्शन टाइम, त्यांचं परसेप्शन आणि त्यांचं कॉन्शियसनेस त्या गोष्टीबद्दल यावर विलियम वुंड यांनी त्यांचे प्रयोग कंडक्ट केले. अद्भुत वर्तनाचा अभ्यास. डॉक्टर सिगमंड फ्रॉइड त्यांच्या मते आपल्या वर्तमानाच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते. आपल्या मनाची एक अबोध पातळी असते, अनकॉन्शियस पातळी, जिथे आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा दाबल्या जातात आणि त्यांच्या मते व्यक्तिमत्वाची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होते. तर सिगमंड फ्रॉइड हे ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञ होते. विलियम वुंड यांनी कॉन्शियसनेसवर भर दिला म्हणजे बोधावस्थेवर भर दिला. पण लहान मुले, काही मेंटल इलनेस मधून जाणाऱ्या व्यक्ती ह्या ते बोधावस्थेत खरं बोलतात आहे, खोटं बोलतात आहे, ते एक्सप्रेस करू शकत आहे, नाही करू शकत, हे सांगू शकत नाही. या अनुषंगाने सिगमंड फ्रॉइड यांनी अबोध मनाची पातळी म्हणजे अबोध मनाची एक पातळी असते असे सांगितले, म्हणजे अनकॉन्शियस माइंड. आणि त्यांच्या मते व्यक्तीच्या बालपणाच्या पहिल्या 5 वर्ष जे काही त्याला अनुभव येत ते त्याच्या अबोध मनात साठतात व त्यावरून व्यक्तीचा व्यक्तिमत्वाची, त्याच्या पर्सनॅलिटीचं डेव्हलपमेंट होत जात, असं सिगमंड फ्रॉइड यांचं म्हणणं आहे. त्यांना मनोविश्लेषणाचे संस्थापक, सायकोअनालिसिसचे संस्थापक असेही म्हणतात. आता आपण बघूया वर्तनाचा अभ्यास. विलियम वुंड यांच्या मते बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, तर सिगमंड फ्रॉइड यांच्या मते अबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण कॉन्शियसनेस, अबोधावस्था किंवा बोधावस्था ही आपण डायरेक्टली ऑब्झर्व करू शकत नाही. त्यामुळे जॉन बी वेटसन यांनी सायकोलॉजीला रिडिफाईन केले. त्यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय. आता यातील महत्वाचे घटक कोणते? या वर्तन, मानसिक प्रक्रिया आणि वैज्ञानिक पद्धत. वर्तन म्हणजे आपण साध्या शब्दात असे म्हणू शकतो की वर्तन म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील उद्दीपक घटकांना व्यक्तीने दिलेल्या प्रतिक्रिया होय. म्हणजे जे काही आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला जे काही उद्दीपक असतात त्यावर आपला काय रिस्पॉन्स असतो, म्हणजे सरळ भाषेत आपलं जे काही बिहेवियर आहे, व्यक्तीचं जे काही बिहेवियर आहे ते आजूबाजूच्या परिसरातील जे काही स्टिम्युली आहे, उद्दीपक आहेत त्यांना रिस्पॉन्ड देणे. म्हणजे काही घडलं त्याच्यावर आपला काय रिस्पॉन्ड असतो त्याला म्हणतात बिहेवियर. परंतु व्यक्तीच्या एकाच उद्दीपकला वेगवेगळी प्रतिक्रिया असू शकते जी त्यांच्या अभिरुची, व्यक्तिमत्व आणि अभिवृत्तीवर अवलंबून असते. वर्तन हे ओव्हर्ट किंवा कोव्हर्ट असते, म्हणजे व्यक्तवर्तन, अव्यक्तवर्तन. तर व्यक्तवर्तन हे प्रत्यक्ष निरीक्षणावर अवलंबून असतं, म्हणजे ते निरीक्षणक्षम असतं, ज्यांना आपण ऑब्झर्व करू शकतो. एखाद्याचं चालणं, बोलणं, नाचणं हे जे आपण निरीक्षण करू शकतो, बघू शकतो, ते असतं व्यक्तवर्तन. आणि अव्यक्तवर्तन म्हणजे जे निरीक्षणक्षम नसतं, जसं त्याच्या भावना, त्याचे विचार करणे, हे जे निरीक्षणक्षम नसतात. आता आपण बघूया मानसिक प्रक्रिया. मानसशास्त्रात आपण
वर्तनाच्या अंतर्गत व बाह्य घटकांचा विचार करतो. म्हणजेच एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर बिहेवियरचे, वर्तनाचे एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्सचा आपण विचार करतो. त्याच्या मानसिक प्रक्रियांचा, मेंटल प्रोसेसेसचा विचार करतो. जसे विचार करणे, थिंकिंग, स्मरणशक्ती, मेमरी, विस्मरण, विसरणे, फॉरगेटिंग, भावना, फिलिंग, प्रेरणा, मोटिवेशन, अवधान, अटेन्शन, संवेदन या गोष्टींचा आपण विचार करतो वर्तनामध्ये. त्यानंतर वैज्ञानिक पद्धती. प्रयोग म्हणजे व्यक्तीचे नियंत्रित पद्धतीने केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण होय. म्हणजे इथे जो संशोधकर्ता आहे, रिसर्चर आहे किंवा प्रयोगकर्ता आहे, स्वतःच्या गृहीतकांचे निरीक्षण करतो. गृहीतक म्हणजे त्याचे जे अझम्पशन्स आहेत, त्याला जे वाटतं त्यांचे निरीक्षण करतो आणि प्रातिनिधिक समूहाकडून मिळालेली माहिती गोळा करतो. प्रातिनिधिक समूह म्हणजे काय? सॅम्पल पॉप्युलेशन. आणि त्यानुसार एक अनुमान काढतो, तो एक प्रेडिक्शन बनवतो. ही अनुमाने मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी व भविष्यातील वर्तनाचे पूर्वकथन करण्यासाठी वापरण्यात येऊ शकते. म्हणजे हे जे ऑब्झर्वेशन आहे हे आपण जनरलाइज करू शकतो किंवा एक पूर्णपणे ह्युमन बिहेवियरला प्रेडिक्ट करू शकतो. छोटंसं उदाहरण देते, याच्यावर छोटंसं उदाहरण देते. म्हणजे आपण एक सॅम्पल पॉप्युलेशन घेतलं, एखाद्या 200 महिलांवर, एखाद्या वयोगटातील 200 महिलांवर आपण प्रश्न विचारला की तुम्हाला पाल दिसली की तुमचे रिॲक्शन्स कसे असतात. तर त्याच्यातल्या 200 पैकी 150च्या जास्त महिलांनी म्हटलं की त्यांना पालेला पाहून भीती वाटे. याचा अर्थ आपण हे जनरलाइज स्टेटमेंट करू शकतो की मोस्टली महिलांना पाल बघून भीती वाटते. या प्रकारचे अनेक प्रयोग करण्यात येतात. तर आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात आपण प्रकरणाचा पुढचा भाग बघूया. त्यानंतर आपण स्वाध्याय हे पण एका व्हिडिओमध्ये घेऊन येऊया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.